श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय सद्गुरु समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चिदानंद रूप शिवोऽहं मनसि निदानंदमस्ति अखंडरासि, अनन्य भक्तांच्या संगतीला साष्टांग वंदीत सद्गुरु श्रीराम पदाला। सद्गुरुनाथ महाराज की जय। दीनानाथ हे ब्रीद तुलाच शोभे, असंख्य जीवांना तूच उद्धरिले। तू समर्थ पाठीशी नसे भीती मजला, साष्टांग वंदीन सद्गुरु श्रीराम पदाला। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रातस्मरणी परमपूज्य सद्गुरु श्री श्रीराम महाराजांच्या चरणी माझा कोटी कोटी साष्टांग नमस्कार। त्याचप्रमाणे भक्ती स्वरूपा परमवत्सल्य परमपूज्य आईसाहेबांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार। आणि त्याचप्रमाणे अमरावती येथे उपस्थित असलेल्या समस्त गणमान्य अतिथी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ साधक यांच्या चरणी माझा नमस्कार। आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व समस्त भाविक भक्तांना माझा मनापासून नमस्कार। सर्वप्रथम या कार्यामध्ये सहयोग करणारे अमरावतीचे जे भक्त आहेत, ज्यांनी दरवर्षी या कार्यामध्ये अगदी खारीच्या वाटापासून सिंहाचा वाटा घेऊन कार्यक्रमाला अगदी शिवपणे संपन्न करतात, त्यांचाही मी मनापासून आदर करते आणि सप्रेम नमस्कार सांगते। कारण कुठल्याही कार्यक्रमाचा यशस्वीपणा अर्थातच टीम वर्कवर असतो आणि टीम वर्क तेव्हाच सफल होतो जेव्हा त्याला नियोजन करते व्यवस्थित मिळतात। तर थोडक्यात हे सगळं नियोजन आणि सगळं कार्यक्रम परमपूज्य सद्गुरु श्री श्रीराम महाराजांनी घालून दिलेल्या अगदी ज्या पद्धतीने तंतोतंत आज 9 वर्ष झाली हे सगळे पालन अमरावतीकर करतात, ते जो कुटुंब करतात ते त्याचा मनापासून खरंच अभिवादन माझ्याकडनं। आणि आता आपण मुख्य आपल्या विषय म्हणजे आपला सद्गुरु सोडून काय असणार आहे, तर सद्गुरु श्री श्रीराम महाराज। आता सद्गुरूंचा वर्णन करायचं म्हणजे सद्गुरूंची महिमा मंडित करता आली पाहिजे। अर्थात आपल्याला माहित आहे की या कार्यक्रमात मोठे मोठे वक्ते आपल्या कार्यक्रमात येणारे आणि सगळ्यांना उद्बोधन आणि मार्गदर्शन करणारे, त्यामुळे सद्गुरूंवरती महिमा मंडित करायला तसं माझं सामर्थ्य नाहीये। पण बालकाला आईबद्दल बोलायला केव्हाही आवडतो, पुढे मुलांनी जसं बोलता येईल तसं सद्गुरूंचा महिमा जे काही माझ्या अल्पमतीने मला सादर करता येणार आहे ते मी अवश्य करणार आहे, कारण तो माझा आवड आहे, आईबद्दल बोलायला आवडणार आहे। सर्वप्रथम सद्गुरूचा महिमा जर हा विषय आपण विचार केला तर सद्गुरूंचा महिमा अनादी कालापासून आहे, अस्तित्वात आहे। कारण सद्गुरूंबद्दल बोलताना प्रत्यक्ष भगवान शंकर आदिनाथ म्हणतात की गुरुर्विना ब्रह्मज्ञानम सत्यम सत्यम वरानने। अहो सद्गुरूंशिवाय काही ब्रह्म अस्तित्वातच नाही, दुसरं काही नाही। आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा सद्गुरु तत्वाला जाणू शकत नाही, हे प्रतिपादन सगळ्या संतांनी केलेलं आहे। आपण याच्या पुढे जाऊन जेव्हा पाहतो की आपले संप्रदाय प्रमुख म्हणजे प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी सद्गुरूंचं वर्णन करताना आधीच शरणागती पत्कर करतात ते, आणि सुरुवातच मुळी करतात ते की आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श सकेना, हे स्वरूप मज अज्ञाना काय कळे श्रीराम। म्हणजे सद्गुरूंबद्दल बोलताना माझी मती खुंटली असं प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी म्हणतात। त्याचं कारण काय, तसंच त्याप्रमाणे एकनाथ महाराजांचा आपण एक ओवी पाहू की वर्णावी ती थोरी एका सद्गुरूंची, येरा मानवाची ती कामा नये। तर सद्गुरूंबद्दल बोलताना हे जे संत आहेत ज्यांनी अणुरेणूपासून ब्रह्मांडापर्यंत सगळे रहस्य उलगडले आहे, ते सद्गुरूंबद्दल बोलताना का नेते म्हणतात, ते हा विषय विचार करण्यासारखा आहे। तर त्याचं कारण काय, पण मुख्य काय आहे,
जरी कळले नसेल तरी सांगता सांगता, जसे समर्थ रामदास स्वामी सुद्धा सद्गुरु स्तवनाचा 31 चरणाचा सुंदर समास लिहून गेले. कारण सद्गुरु बद्दल बोलता येत जरी नसलं तरी थांबता येत नाही, या उद्देशाने ते सद्गुरू बद्दल सांगत गेलेले आहेत. आणि शेवटी ते म्हणतात की पंचभूती उठा ठेवी, नाशिवंत सृष्टी आगवी, पंचभूत उठा ठेवी न चले येथे. म्हणून सद्गुरु वर्णवेना ह्याची माझी वर्णना, अंतरस्थितीच्या कुणा अंतरनिष्ठे जाणते. अर्थात त्या जसं एक उदाहरण सगळेजण सांगतात, कारण सद्गुरु म्हणजे काय, तर जसं गुळ कोणी जरी आयुष्यात खाल्ला नाहीये, किंवा पेढा म्हणून एखादा तो पेढा कोणी खाल्ला नाहीये आणि समोरच्याला त्याचं वर्णन करून सांगा म्हणतात, ज्यांनी कधी खाल्ला नाही, तर तो उत्कंठेने त्याला सांगणार आहे की तो इतका गोड आहे, इतका चविष्ट आहे, इतकी तसं मी कधीच पेढा खाल्ला नाही. ऐकणारा ऐकून अगदी भाव विभोर होईल, खायची उत्कंठा त्याच्यामध्ये उत्पन्न होईल, परंतु मग तो म्हणेल तरी तो स्वाद कसा आहे तो मला सांगा. तेव्हा शेवटी काय सांगण्यात येईल, अरे तू तो पेढा खाऊन बघ, तेव्हा तुला कळेल त्याची गोडी काय आहे म्हणून. तसंच सद्गुरु बद्दल सांगताना हे सगळे संत का नेती म्हणतात ते, कारण त्याचं कारण हे आहे की ते सांगताना ते सद्गुरु अनुभवाचा विषय, कितीही सांगितलं तरी तो अनुभव तुम्हाला प्राप्त करावाच लागेल. म्हणून सगळं वर्णन करताना सगळे श्रुती स्मृती सगळे संत महंत जे काही आहे ते नेती म्हणतात, म्हणजे त्याचा तुम्ही अनुभव घ्या. हा अनुभवाचा विषय आहे, हा काही सांगण्याचा विषय नाही आहे. तर सद्गुरु मग असं काय महत्व आहे, आता विषय हा आहे की काय महत्व आहे की सद्गुरूचं वर्णन करता येत नाही. तर समर्थ पुन्हा आपल्याला सांगतात की काय करतात ते सद्गुरू, तर जे त्रैलोकी नाही दान ती करती हे संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे श्रीराम. म्हणजे असं कुठलं दान आहे जे हे सद्गुरू करतात आणि ज्याच्यासाठी सगळे संत अगदी त्यांना शरणागत भाव आहे आणि त्यांना त्यांचं वर्णन नाही करतायत. तर या मानव जन्माला आल्यावर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तुम्ही जेथून आला आहे म्हणजे निज स्वरूपाची प्राप्ती करून घ्या. आणि हे निज स्वरूपाची प्राप्ती कशी करायची, तो मार्ग दाखवणारा एकमेव कोणी आहे तर सद्गुरू. तर प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश्वर नाश पावती सकळेक, सदा सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद, असं समर्थांनी सांगून ठेवलंय. पण ब्रह्मा विष्णू महेशालाही हा सद्गुरूंचा महिमा वर्णित करता येणार नाही, किंबहुना त्यांना जे कार्य करता येत नाही ते कार्य सद्गुरू करतात. कारण सद्गुरू त्या मानवाला, सामान्य आमच्या तुमच्या सारख्यांच्या समोर सोबत येतात त्या परब्रह्म तत्वापासून आणि ते तत्व समजवून त्याचा बोट धरून तिथपर्यंत सद्गुरू नेतात. म्हणून सद्गुरूंचा एवढा अनन्य साधारण महत्व आहे. आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला समर्थ पुन्हा जागृत करताय की का बरं मानवाला ह्या, तर म्हणून नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच सन्मार्ग लागे श्रीराम. अहो तुम्हाला हा जो नरदेह मिळाला आहे ना, याचा तुम्ही सामान्य समजू नका. अनंत जन्माच्या पुण्यानंतर हा नरदेह प्राप्त होतो, तेव्हा त्या नरदेहाची किंमत ओळखा. एक उदाहरण असं सांगतात की आम्हा प्रापंचिकांना घरातल्या वस्तू जर इकडची वस्तू तिकडे ठेवली तरी त्रास होतो, तर मग हा नरदेह आम्ही ज्या कारणासाठी वापरायचा तो न वापरता दुसऱ्या कारणांसाठी वापरतोय, त्याचा त्रास आमच्या संतांना सद्गुरूंना होतो. म्हणून ते सावध करतात सतत की अरे हा नरदेह मिळालाय ना, याची तुम्ही महिमा जाणा. आणि नरदेह स्तवन ही सद्गुरू समर्थ सद्गुरूंनी खूप मोठा लिहिला आहे की काय ते नरदेहाचा महत्व आहे, त्याला तुम्ही उगाच असं व्यर्थ घालवू नका. म्हणून पुढे पुन्हा सावध करून आपल्याला समर्थ काय म्हणतात ते की मनाही तनू फार पुण्ये मिळाली, तिला तू करी सद्गुरूंच्या हवाली, विवेका देहाभिमाने सांडून वेगी, अशी रे मनुजा सदा मुक्ती भोगी. अरे हे सद्गुरू तुला भेटले आहे ना, त्यांना तू आपला सगळं स्वाभिमान देहाभिमान त्यांच्या चरणावर अर्पण कर आणि ते जे मुक्त अवस्था जीवन मुक्ती अनुभवतात ते ना, ते पण तू कर. तेव्हा तुला या नरजन्माचा सार्थक झालं होईल. आणि नाही तर आला तैसा गेला असं होऊन पुन्हा 84 लाख योनीमध्ये तू घुटमळत राहशील, फिरत राहशील आणि पुन्हा प्रार्थना करत राहशील की समर्था सद्गुरू मला एकदा पुन्हा जन्माला घाला, या जन्मात मात्र मी तुम्हाला विसरणार नाही आणि तुमच्या निज स्वरूपाची प्राप्ती करून घेईन. पण तू दरवेळेला तेच होतंय
की मायेच्या आणि आपल्या प्रारब्धाच्या तडाख्यात मनुष्य एवढा सापडतोय की पुन्हा 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 नको त्या चुका करून करून तिथे जातोय. मात्र सद्गुरूंची कामगिरी हे आहे की ते आमच्यासारखे बुडते जन न देखवी डोळा या करुणेने ते मात्र कधी कोणाला सोडत नाही. त्याचा हात धरून 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 ते पलीकडे घेऊन जातात. बघा, सद्गुरूंचं महत्व अजून सांगताना कसं सांगता येईल की काय कामगिरी आहे सद्गुरूंची. तर जसं आपण एखाद्या अनोळखी गावाला जातोय, तिथली आपल्याला काही माहिती नाहीये पण आपल्याला जायचंय तिथे, मग अशा वेळेला आपण काय करणार? जो तिथे जाऊन आला आहे, ज्याला तिथली इत्थंभूत माहिती आहे, त्याच्याकडे आपण जाऊ, त्याच्याकडे बसू, त्याच्याशी बोलू आणि त्याला आपण विनंती करू की आम्हाला हे सगळं सांग रे बाबा, आम्हाला या गावाला जायचंय, कसं जायचंय, काय साधन आहे तिथे, कसं जाता येणार, किती वेळ लागणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सविस्तर त्याच्याकडनं माहिती घेतली की मग आम्ही त्या गावाला जातो. माहिती पुरवणारा व्यवस्थित जर आम्हाला माहिती पुरवली असली तर आम्ही व्यवस्थित त्या गावाला अगदी बिंदू पोचतो ना, हा आमचा अनुभव आहे. तसा आम्हाला हे सगळा संसार सागरात भवसागर पार करून पहिलं पारी जायचंय जिथे सद्गुरूंचा निज विश्राम आहे, तिथे ते जाणार आहे. आणि तिथे जाणारे कोण आहे? तर तिथे फक्त सद्गुरू जाऊन आलेले असतात, म्हणून ते आपल्याला त्या गावाचा रस्ता अगदी दाखवू शकतात. आणि म्हणून सद्गुरू शिवाय चापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंशिवाय त्या गावाला आपला कोणी नेऊ शकत नाही, म्हणून सद्गुरूंचे पाय धरायचे आणि सद्गुरू तिथे आपल्याला बरोबर हात धरून पलीकडे घेऊन जातात आणि या भवसागरातून पार करून नेतात. हे आपल्याला सद्गुरूंचं अनन्यसाधारण महत्व आहे. आपण एक पाहतो की बरीच भक्त मंडळी वर्षानुवर्षी आता सद्गुरूंच्या सहवासात राहतात, परंतु काय की समर्थांनी प्रत्येक वेळेला विवेक सांगितला की विवेक करायचा कोणत्याही गोष्टीचा. संतांसोबत राहिल्यावर तुमच्या सोबतीचा कसं आपण संपादन करून घ्यायचा त्यांचं आहे, पण ते न करता नुसतं वर 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 आपण हे जे करतो त्याच्यामुळे सद्गुरूंची खरी आपल्याला प्रचिती किंवा सद्गुरूचं खरं स्वरूप कळत नाही आणि ते इतकं सोपं पण नसतं. आता जसा आमचा सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे की श्री महाराजांच्या सहवासात, त्यांच्या प्रत्यक्ष सगुण अवतारामध्ये भरपूर आम्हाला त्यांच्यासोबत राहायची संधी मिळाली, परंतु महाराज कोण आहे हे आम्हाला कधी कळलं नाही, कारण तिथपर्यंत आपली पोहोचण्याची कुवत नव्हती. परंतु सद्गुरूच कसे करुणाकर असतात बघा, की त्यांनी करुणा करून श्री ब्रह्म चैतन्य दासाचे आत्मकथन हे दिव्य ग्रंथ लिहिलं आणि त्या दिव्य ग्रंथाच्या वाचनातून तेव्हा एकेका प्रसंगातून असं कळायला लागलं की अरे, आपले सद्गुरू किती दिव्य आहे. आपल्याला तर कळलेच नाही, आपल्यासारखेच वावरत होते, आपल्यासारखेच उठत बसत होते, आपल्यासारखेच खात पित होते. त्याच्यामुळे ते इतकं सामान्य, आणि सद्गुरूंची हीच वैशिष्ट्यता आहे की ते सामान्य लोकांमध्ये येऊन सामान्यांसारखे राहतात आणि असामान्य कार्य करून जातात. त्याच्यामुळे सद्गुरू कधी कळणं इतकं सोपं नसतं. म्हणून या ग्रंथाचं दिव्यत्व आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने आपण सद्गुरूंच्या अनंत दिव्यत्व आणि त्यांच्या अशा परिचितात्मक गोष्टीशी पुष्कळ वेळा आपण ह्या गोष्टी बोललो आहे, याचं आपण विवेचन केलं आहे. थोडा का होईना थोडा थोडा आपण जाण्याचा प्रयत्न केलाय आणि आपली सगळ्यांचीच ही प्रचिती आहे की जितक्या वेळा आपण ते ग्रंथ हातात घेऊन वाचायला घेतलंय तितक्या वेळा नव्या नव्याने सद्गुरू आपल्याला उमगतात आहे. असं वाटलं अरे, हे मागच्या वेळेला वाचलेलंच नाहीये, महाराज असे पण होते का, आपल्याला हे कळलंच नाही. आता हे सगळं आपण जेव्हा वाचतो तेव्हा या मागचा भूमिका ही असते की आपली अजून तीव्रतेने सद्गुरू बद्दल श्रद्धा प्रगाढ होते, गाढ होते. आणि अशाच या शृंखलेत आज मी आपल्या सगळ्यांना एक अतिविशेष संतांचे अनुभव सांगायला जाणार आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण हे आहे की ज्या सद्गुरूंचे आपण पाईक आहोत त्या सद्गुरूंची महत्ता आपल्याला कळलेलीच नाहीये, आणि जोपर्यंत त्यांची महत्ता कळत नाही आपल्याला तोपर्यंत आपली श्रद्धा गाढ होत नाही. म्हणून आज परमपूज्य सद्गुरू श्री श्रीराम महाराजांच्या कृपेनेच त्यांचे हे महत् अनुभव आपल्याला प्राप्त झाले आहेत आणि त्या अनुभवाच्या निमित्ताने आपले सद्गुरू आपल्याला नवीन उकलतील आणि मार्गदर्शन पण आपल्याला मिळेल की आपण काय करायचं आहे. तर सर्वप्रथम मी हे कोणाचे अनुभव विशद करणार आहे त्यांच्याबद्दल थोडंसं इथे निवेदन करते. तर ज्यांचे मी हे अनुभव आपल्याला आता सांगायला जाणार आहे ते म्हणजे परमपूज्य वेदमूर्ती निरंजनानंद, त्यांचंच नाव पंडित धनंजय शास्त्री वैद्य, वसई येथे राहणारे. तसं आपल्या अमरावतीकरांना हे चांगले चिरपरिचित आहे, कारण अगदी पहिल्या कार्यक्रमापासून
त्यांनी विविध भागवत, रामायण आणि प्रवचनमालेचा अगदी उधळण सगळ्या भक्तांवर केली आहे आणि त्याचा रसस्वाद आपण सगळ्यांनी भरपूर घेतलाय. त्यामुळे धनंजय शास्त्री असं काही वेगळं व्यक्ती आपल्याला माहितीतलं नाही असं व्यक्तिमत्व नाहीये. आणि त्यातल्या त्यात आजकाल गुगल, फेसबुक हे माध्यम इतके प्रगाढ आहे की मी जे सांगेन त्याच्या पलीकडचं तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती शास्त्रीजींबद्दल होऊन जाणार आहे. आणि शास्त्रीजींबद्दल अजून थोडंसं सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय जेव्हा व्यासपीठावर प्रत्यक्ष महाराज आणि धनंजय शास्त्री जेव्हा व्यासपीठावर पाहिलं तेव्हा असं वाटायचं की एकीकडे शास्त्र तेज आहे तर एकीकडे ब्रह्म तेज आहे. आणि त्या दोन्ही तेजांची आम्ही भेट पाहिलेली आहे. तेव्हा खरंच समस्त अमरावतीकरांसोबत आपली सगळ्यांची डोळे भारावून गेले होते की हे दृश्य किती विहंगम आहे. पण दोघांनाही आतुरता एकमेकीच्या भेटीची, एकमेकीला नमस्काराची, एकमेकीचा सन्मान करायची, प्रेमाची, आणि ते दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. हे खरंच आमच्यासाठी फार भाग्याच्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यामुळे परत त्यांच्या परस्परांच्या या वागणुकीमुळे ते दोघं कुठल्या याच्यावर आहे हे कळलं. आणि महाराजांचा तर विनम्रपणा पाहण्यासारखाच होता. आम्ही आयुष्यात महाराजांचे विविध गुण पाहिले आहे आणि ते प्रकर्षाने की महाराज ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, यांना त्यांचा महाराज शास्त्रानुरूप सगळ्यांना मान द्यायचे. त्यांना महाराजांना साष्टांग करायला कधी संकोच झाला नाही, कारण शास्त्रात ते वर्णन आहे की ते उंच आश्रमाचा आहे म्हणून. त्याच्यामुळे महाराज तो मानाने त्यांना हे नमस्कार करायचे. आणि शास्त्रीजी ओळखून होते महाराजांची, जरी गृहस्थ आश्रमी असले तरी महाराज सस्वरूपी मिळालेले आहे. त्याच्यामुळे त्यांची ती ओढ होती की नाही, मी महाराजांना साष्टांग नमस्कार करू. तर हे कितकं सुंदर सगळं दृश्य असायचं ते आपण अनुभवलेलं आहे. आणि त्या शास्त्रीजींबद्दल आणखीन एक सांगायचं झालं तर त्यांचं विशेष असं आहे की ते धर्मसभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे धर्माबद्दल बोलताना त्यांचा कणखरपणा आणि प्रखरपणा आपण सगळ्यांनी पाहिला आहे. आजकाल युट्यूब वगैरे या माध्यमातून ते ऐकायला मिळतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ते एक उत्तम म्हणजे लौकिक शिक्षणात त्यांनी उच्चतम विज्ञानाच्या पदव्या बहाल केल्या. त्यामुळे अंधश्रद्धा असल्या गोष्टी त्यांच्याजवळ थारा नाही देत. त्याच्यामुळे ते जे काही बोलले असतील, जे काही मी सांगायला जाणार आहे, ते त्यांना ते कळलंय की ते विज्ञानाच्या आकलनातल्या नाहीये, ते ज्ञानातलं आहे. आणि त्यांनी स्वतः निवेदन केलंय. म्हणजे हे असं नाहीये की माझ्या सद्गुरूंचा नुसता महिमा मंडित करत आहे, हे त्यांनी स्वतः प्रत्यक्ष अनुभवलं आहे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणून दाखवलंय की मी इतका विज्ञानाचा विद्यार्थी असून मी जेव्हा महाराजांचे सोबत हे अनुभव घेतले तेव्हा मी थकीत झालो की नाही, हे माझ्या विज्ञानाच्या कक्षेतलं नाहीये. म्हणून आता आपण उत्कंठा अधिक न ताणता काही प्रसंग सांगणार आहे. प्रथम मी एक प्रसंग असा, म्हणजे खरं सांगावं तर या सगळ्या प्रसंगाचा जो हे झालं आम्हाला प्राप्ती, त्याचं कारण असं झालं की चिंचवडचा एक कार्यक्रम होता आणि तिथे आम्ही शास्त्रीजींना म्हटलं की आपलं उद्बोधन आम्हाला पाहिजे. तर एका फोनवर त्यांनी सहज स्वीकार केलं. म्हणजे कुठलाही असा अहमपणा त्यांच्या मुळेच नाहीये, अगदी संतत्व आहे सगळं. आणि मग ते म्हणाले आपण विषय वगैरे कुठला घ्यायचा. तेव्हा आम्ही म्हटलं शास्त्रीजी विषय आपणच निवडा, आम्हाला फक्त मार्गदर्शन पाहिजे आपला. मग म्हणाले की आम्ही एक इच्छा व्यक्त केली की फक्त एक तरी दिवस आपण महाराजांबद्दल आम्हाला सांगावं, जे काही असेल ते. पण ठीक आहे. आणि झालं असं की शास्त्रीजी जेव्हा कार्यक्रमाला आले तर 3 दिवसाच्या कार्यक्रमात 5 सत्र झालेली. 5 सत्रामध्ये नंतर एका सत्रापासून जे त्यांनी महाराजांची अनुभव विशद करायला सुरू केली तर जणू त्यांना थांबवतच नव्हतं. ते रोज नवीन 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 अनुभव महाराजांचे सांगायचे. आणि एक दिवस म्हणाले की महाराजांनी आमचे खूप लाड पुरवले. मग आम्ही त्यांना म्हटलं, आम्ही मान्य केलं की तुमचे लाड महाराजांनी पुरवले, आता तुम्ही आमचे लाड पुरवा आणि तुम्ही ते सगळे प्रसंग आम्हाला सांगा. कारण आम्ही इतके सामान्य होतो ना की आम्हाला तर महाराजांना प्रश्न काय करायचा हेही कधी सुचलं नाही, किंवा स्वतःहून महाराजांनी काही आम्हाला सांगायचा प्रयत्न केला असेल तेही आम्हाला आकलन झालं नाही. मग तुमचे प्रश्नही योग्य असतील आणि तुम्हाला समाधानी महाराजांनी योग्य केलं असेल तेव्हा मला आता तेच सांगा. तर त्यांनी ही आमची विनंती मात्र मान्य केली आणि अगदी मुक्त कंठाने, मुक्त हृदयाने आम्हाला ती सगळ्या अनुभवाची उधळण केली. तर पहिलाच एक अनुभव म्हणजे मी असं सांगते की महाराजांना कसं शास्त्री, ब्रह्मचारी आणि संन्यासा लोकांचा आदर होता त्यांच्या आश्रमाचा, तसेच हे शास्त्रीजी एकदा ओंकारेश्वर इथे साधना करायला आले होते. तर त्यांची काही तपश्चर्या त्यांना करायची होती, साधन काळ होता. तर काय झालं की त्यावेळेला
ते ओंकारेश्वरला मार्कंडे आश्रमामध्ये थांबले होते आणि तिथे त्यांची ती साधना सुरू होती. आता हे काय झालं की तिथे एक व्यक्ती त्यांच्या दर्शनाला गेले होते आणि ते सहज तेव्हा आश्रमात आले महाराजांजवळ आणि बोलता बोलता महाराजांना बोलले की महाराज, एक पुरी से कोई सन्यासी आए हैं और साधक आए हैं, वहां कर रहे हैं साधना उनकी. तर महाराजांनी विचारलं की क्या नाम है उनका, तो बोले वो कोई धनंजय शास्त्री करके है. तर मग महाराज लगेच म्हणाले की अच्छा, आप अगर आप उनसे मिलने जाओगे तो इनको यहाँ पे मेरे उनसे फोन पे बात करा दीजिए. तर मग ते म्हणाले की हा महाराज जरूर. आणि लगेच योग असा झाला की ते दुसऱ्या दिवशी शास्त्रीजींकडे गेले आणि त्यांना सगळं निवेदन केलं की मी बडवाला गेलो होतो तर श्रीराम महाराजांना आपण ओळखता का. ते म्हणे हो हो ओळखतो. तर म्हणे त्यांना आपल्याशी बोलायचं आहे, गोष्टी करून देऊ का फोनवर. हो म्हणे लगेच करा. मग लगेच फोनवर महाराजांशी संपर्क झाला, बोलले. मग महाराज म्हणे तुम्ही तिथे काय करताय, तुम्ही इथे या. म्हणे नाही महाराज, मी साधना करायला आलोय आणि म्हणून मी इथे मार्कंडे आश्रमात थांबलोय. मग महाराज म्हणाले की तुम्ही साधना करायला आले तर तुमच्या साधनेमध्ये तुम्हाला जे आचार सांभाळायचं आहे, जे सोहळं सांभाळायचं ते तितकंसं तिथे सांभाळलं नाही जाणार, त्यामुळे तुम्ही इथे आश्रमात या. तर स्वामीजी म्हणाले, त्यावर मी म्हटलं की महाराज ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र आहे, मग हे सोडून कसा येऊ. त्यावर म्हणे महाराज लगेच म्हणाले की ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र आहे पण ओंकारेश्वरच्या हद्दीमध्ये जितकी काही पंचकृषी आहे आणि सगळी गावं आहेत ते तितक्याच महत्व आहे. ज्याप्रमाणे शरीरात सगळीकडे संवेदना सारखी आहे त्याप्रमाणे तीर्थक्षेत्राचा महिमा संपूर्ण पंचक्रोशीत जसाचा तसा असतो. मग म्हणे आम्ही निरुत्तर झालो महाराजांच्या यायला. मग आम्ही म्हटलं की म्हणे मग महाराज बरं मग आम्ही संध्याकाळी येतो, दुपारची वेळ होती म्हणे, चांगली कडक होतं, इतक्या उन्हात कसं जायचं. तर म्हणून मी म्हटलं की आम्ही महाराज संध्याकाळी येतो. महाराज म्हणे नाही नाही आत्ताच यायचं. म्हणून आत्ता कसं यायचं, आम्हाला प्रश्न पडला बस असेल काय असेल. महाराज म्हणे काही काळजी करू नका, मी स्वतः येतो घ्यायला. आणि हे महाराजांची लीनता खरोखर, आणि हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. हे शास्त्रीजींनीच अनुभवलं नाहीये, ते तर होते पण त्या पात्रतेची, पण आम्ही आमच्यासाठी सुद्धा महाराजांनी किती वेळा हे कष्ट घेतलेले आहे. आणि महाराज म्हणे लगेच अर्ध्या तासात गाडी घेऊन ओंकारेश्वरला आले. पण आल्याबरोबर जसंच माहित झालं ओंकारेश्वरला मार्कंडे आश्रमात महाराज येतात ते सगळ्यांना माहितीच होते. सगळे त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. सगळे संत महंत आले, सगळ्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि आग्रहाने थोडा, महाराज काही खात तर नव्हतेच पण आग्रहाने थोडस दूध दिलं. त्यानंतर लगेच मग महाराज आम्हाला गाडीत बसवून म्हणे आले. आता गंमत पुढे कशी झाली म्हणे, आम्ही ओंकारेश्वरची अशी वेश सोडली. गाडी होती महाराजांची 800 आपल्या सगळ्यांची परिचित, म्हणे त्याला काही एसी वगैरे नाही अशी ती गाडी होती आणि प्रचंड ऊन. आणि जशीच वेश सोडली ओंकारेश्वराची तसंच काय झालं की गाडी बंद पडली. आता गाडी बंद पडली, जवळपास कोणी मेकॅनिक नाही, काही नाही, काही कोणी दिसायला तयार नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला विचार पडला आता कसंच होणार. तर लगेच महाराज म्हणाले आता आपण मैयेच्या हद्दीत आहोत, मैया जे करेल ते पाहायचं, स्वस्त चित्ताने बसून राहायचं. आणि लगेच महाराजांनी गाडीचे दोन्ही दारं उघडले आणि आम्ही दोघं गाडीत बसून राहिलो. आणि महाराज मस्त मला म्हणे मैयाचे एक एक प्रसंग सांगू लागले. आणि योगायोग असा झाला म्हणे की 10-15 मिनिटांनी समोरून एका बाईकवर एक मेकॅनिक 2 पिशव्या त्यांनी बाईकला लटकवलेल्या आणि आला आणि जसाच त्यांना आमची गाडी तिथे दिसली थांबला आणि विचारलं महाराज जी क्या हुआ. महाराज म्हणे की देखो हमारी गाडी बंद पडी आहे, जरा देखो. तर त्यांनी लगेच बोनट वगैरे उघडून सगळी गाडीची तपासणी केली म्हणे. तर तपासल्यावर त्याच्या लक्षात आलं म्हणे महाराज जी इसका काम तो यहाँ हो नहीं सकता, इसके लिए तो आपको गैरेज में लेके जाना पडेगा. आता म्हणे आली का पंचायत स्वामी. आता शास्त्रीजींना वाटलं इथे काही गॅरेज नाही काही नाही, आता कसंच होणार. म्हणून मग म्हणे की आता काय करायचं, त्यांच्या मनात असा प्रश्न आला. तर म्हणे महाराज त्याला काय म्हणाले, हो का म्हणे ऐसे कैसे. म्हणे महाराज गाडीत जाऊन बसले आणि महाराजांनी स्टेअरिंग वर हात ठेवला आणि म्हणाले ये तो हमारी बहुत पुरानी गाडी है, अब देखो बोले क्या है. तर म्हणे आश्चर्य म्हणजे त्यांनी जाऊन जसंच पाहिलं तसंच तो अगदी आश्चर्याने जणू किंचाळला कि महाराज जी अभी यहाँ पे जो समस्या थी वो नहीं है, आप स्टार्ट करके देखिए गाड़ी. आणि जसंच महाराजांनी गाडी स्टार्ट केली गाडी सुरू झाली. ते पाहून सगळ्यांना आम्हाला आश्चर्य वाटलं. मग तो म्हणाला महाराज जी पता नहीं आपने क्या चमत्कार किया, गाडी तो शुरू हो गई. महाराज काहीच बोलले नाही त्यावर.
त्यांनी फक्त काय केलं, आपल्या थैलीतनं हात घालून एक मूठभर पैसे काढले आणि त्याला दिले. ते पाहून तो म्हणाला, महाराज जी मैंने तो कुछ किया ही नहीं. बोले नहीं नहीं, रख लीजिए. मग त्यांनी जेव्हा पाहिले की एवढे मोठे पैसे महाराजांनी दिले, तर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तर म्हणे, आम्ही विचारलं की क्या हो गया आपको. तो म्हणे, नहीं नहीं, बोले आज, बोले मैं सुबह से इतने जगह काम करके आ रहा हूँ और मुझे बहुत पैसे की जरूरत है. काम मैंने बहुत जगह किया, पर सब मुझे बोल रहे थे पैसे कल देंगे, परसों देंगे, और आज मुझे पैसे की बहुत सख्त जरूरत थी. और महाराज जी ने तो मुझे, मैंने कुछ काम भी नहीं किया तो इतना मेहनत अना दे दिया, बोले इसलिए मेरे आंखों में पाणी आ गया की कैसे मैंने महाराजजीने. तर शास्त्रीजी म्हणाले की बघा महाराजांची करुणा बघा. म्हणजे मला तर ते माझं सगळं साधन व्यवस्थित झालं पाहिजे, माझी सगळी आचार सांभाळला गेला पाहिजे आणि त्या साधनाचं पूरक सगळं वातावरण मला मिळालं पाहिजे, म्हणून माझ्यासाठी एवढ्या उन्हात ते आले, मला गाडीत घेऊन आले. आणि येता येता त्यांना तेही जाणवलं की इथे कोणाला तरी माझी गरज आहे, म्हणून ते गाडी बंद श्रीराम म्हणून ते गाडी बंद पाडायचा निमित्त त्यांनी केला. आणि त्याचाही महाराजांनी तिथे करुणेने त्याचाही त्याची समस्या हल केली. तर म्हणायचा उद्देश की हा प्रसंग त्यांनी या अनुषंगाने सांगितला की महाराजांची कशी करुणा आणि सगळ्यांबद्दल यांचंही सगळं व्यवस्थित पाहावं म्हणून त्यांच्याही साठी धावून आले आणि त्याचंही केलं. त्यानंतरचा खरं म्हणजे इतके प्रसंग त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे ना की आता कुठला प्रसंग सांगा कुठला नाही असं आहे, कारण थोडक्यात आपल्याला सगळं घ्यायचंय. पण तरी जसं ओघाने येणारे प्रसंग तसे मी सांगायचा प्रयत्न करते. तर महाराजांना आता ते जेव्हा इथे मुक्कामाला होते, आपल्याला माहित आहे महाराजांना एक विशेष आणखीन आवडायचं की सगळ्यांना घेऊन गाडीतनं ते आजूबाजूचा परिसर फिरून आणायचे. मग त्याच्यात श्रवण ऋषी आश्रम असो किंवा आणखीन जवळपासचे स्थान असो, महेश्वर असो, मंडलेश्वर असो, हे सगळं महाराजांना ओंकारेश दाखवायची आवड होती आणि स्वतः महाराज न्यायचे. तसेच म्हणे महाराज एकदा मला चवन ऋषीच्या आश्रमात घेऊन गेले. आता तिथलं कसं घडलं की त्या चवन ऋषीचा आश्रम महाराजांनी सगळं दाखवलं आणि त्यानंतर ते चवन ऋषी कुठे तपस्या करत होते वगैरे ते स्थान दाखवलं. म्हणून म्हणे मी सहज महाराजांना विचारलं की महाराज चवन ऋषींची अनुभूती इथे येते का म्हणे. माझा म्हणे इतका विचारायचा अवकाश. आणि महाराज म्हणे बसा बरं इथे. आणि त्यांनी त्याच जागेवर मला बसवलं. तिथे बसल्याबरोबर माझे डोळे आपोआप मिटले म्हणे. महाराज समोर बसलेले. आणि काय झालं की एकदम मला असं ध्यानात दिसू लागलं की एक असा देवतुल्य पुरुष तिथून उत्पन्न झाला. हातात एक कलश आहे आणि ते कलशात एक औषधी आहे आणि ती औषधीबद्दल तुम्हाला सगळं वर्णन करून सांगते. या औषधीचं महत्व काय आहे, कशावर याचा उपाय आहे, सगळं असं करून. आणि त्यानंतर एका मागे एक तो औषधी घेऊन उत्पन्न होतोय आणि सगळ्या औषधीचं वर्णन करतोय. मग म्हणे आणि त्यानंतर ते सगळ्या औषधी घेऊन ते सगळी देवता अशी म्हणे जसं जणू माझ्या चारीकडे पिंगा घालत आहे. असं ते पाहिल्याबरोबर म्हणे मी थोडा गोंधळून गेलो. म्हणून एकदम हे काय म्हणून मी असे डोळे उघडले की हे सगळं काय आहे. तर समोर महाराज बसले होते. तर महाराज हसले. म्हणे दिसलं का म्हणे तुम्हाला. थोडं हो महाराज. तर महाराजांनी एवढी मोठी अनुभूती त्यांना तिथे दिली की फक्त म्हणायचा अवकाश होता की त्या अनुभूती येते का. त्यानंतर कसं झालं की म्हणे स्वामीजी म्हणाले की मी महाराजांना 2-3 म्हणजे आत्मकथनात महाराजांनी पुष्कळ प्रसंग लिहिलाय, पण तरी मी त्यांना म्हणायचं की महाराज नर्मदा परिक्रमातले काही अनुभव आणखीन सांगा ना तुम्ही. तर म्हणे मी एवढं म्हटलं की महाराज म्हणायचे जायचं का परिक्रमेला. तर म्हणे मग मी निरुत्तर व्हायचं. तर एवढे दिवसाची परिक्रमा आमचं साधन आणि आमचं जे सगळं एक ठरलेलं सगळं करायचंय तर कसं जमणार म्हणून. तर म्हणे 2-3 वेळा मी असं म्हटलं तर महाराज लगेच म्हणायचे की जायचं का परिक्रमेला. तर ते तिथेच राहिलं म्हणे. पण म्हणे मग मी एकदा विचारलं की महाराज मी असं ऐकलंय की अजूनही सत्पुरुषातली काही ऋषी मुनी नर्मदे काठी तपश्चर्या करतात, तर आपण त्यांना पाहिलं का. पण त्या दिवशी म्हणे मात्र महाराजांनी माझ्या या जिज्ञासेला उत्तर दिलं. महाराज म्हणाले की हो, आम्ही एकदा शूलपाणीच्या जंगलात होतो तेव्हा काय झालं म्हणे की एक मोठं वारुळ दिसलं म्हणे आम्हाला. तर म्हणे असं इतकं मोठं वारुळ होतं की आधी असं वाटतं की याच्यात खूप मोठे मोठे नाग असतील म्हणे. 1-2 नाही, भरपूर नाग असतील. म्हणून उत्सुकतावश आता महाराज आपले निडर निर्भय अगदी. तर लगेच गेले म्हणे डोकून पाहायला त्याच्यात काय आहे. तर डोकून पाहिलं तर त्यांना खरोखर त्याच्यात एक व्यक्ती बसलेली दिसली. ती व्यक्ती दिसल्याबरोबर महाराजांना वाटलं की कोण आहे असं मनात आलं. मनात आल्याबरोबर त्या वारुळाच्या मागून एक 5 वर्षाचा बालक पांढरी कौपीन घातलेली तिकडनं आला आणि महाराजांना म्हणाला बाबाजी ये जो यहाँ पे संत बैठे हैं ना ऋषि,
ये सतयुग से यहाँ पे बैठ के साधना कर रहे हैं. तर महाराजांना आश्चर्य वाटला त्याचं. तर महाराज म्हणाले लेकिन आप कौन हो? तर म्हणे मैं बटुक भैरव. आणि एवढं म्हणून तो म्हणजे अदृश्य झाला. थोडक्यात म्हणजे त्या बटुक भैरवानी आणि त्या सतयुगातल्या संतांनी महाराजांना तिथे दर्शन दिले. जे अजूनही नर्मदा काठचं महत्व आहे ना, की रेवा तीरे तप पुर्यात, त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी अजूनही सतयुगातले सुद्धा महात्मे तपश्चर्या करतात आहे. आणि असं वर्णन आहे की रेवाकाठी ही सगळी संत महात्मे तपश्चर्या करतात आहे की त्यांचा कमंडलूला लागलेला आहे. म्हणजे एखाद वेळेला आपण जेव्हा नर्मदेवर स्नानाला जातो तेव्हा कुठेतरी असा संकोच होतोय की माहित नाही कोणावर आपला पाय तर पडत नाहीये ना, इतकी लोक इथे बसतात, इतकी तपश्चर्या करतात. म्हणून या तीर्थस्थानाचं सगळं महात्म्य राखून ठेवलं पाहिजे आपल्यासारख्यांनी, हे मी इथे सांगायचा प्रयत्न करते. आणि त्या दिवशी तो त्यांनी एक विलक्षण अनुभव सांगितला. त्यानंतर त्यांनी एकदा पुन्हा असं विचारलं की महाराज शूलपाणीत असं ऐकलंय की फार मोठी मोठी झाडं आहे आणि त्या झाडामध्ये डोली असते आणि त्या डोलीत साधना करायचं महात्म्य आहे, तर आहे ना म्हणे महाराज असं? तर महाराज म्हणाले हो हो, आम्ही पण एका ठिकाणी 3 दिवस डोलीत बसून साधना केली आहे. आता याच्यावर महाराज म्हणाले की त्या डोलीत बसून साधना केलेली आहे, तर याचा अर्थ ती सरस्वती साधना आहे. ती 3 दिवसाची साधना असते आणि ते डोलीतच बसून करावी लागते. आणि त्यानंतर त्याचं महत्व असं आहे की ती साधना केल्यावर त्या डोली सरस्वती मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. तर महाराज म्हणाले की आमच्याजवळ तर त्यावेळेला काही साधन सामग्री नव्हती, म्हणून मग 3ऱ्या दिवशी नर्मदा मैया कन्येच्या रूपात तिथे आली आणि तिने आम्हाला ती खीर दिली सरस्वतीला नैवेद्य दाखवायला. याचा अर्थ म्हणे की महाराजांनी ती सरस्वती साधना केली आणि 3 दिवसानंतर प्रत्यक्ष नर्मदा मैयाने येऊन त्यांना ती खीर प्रदान केली म्हणे नैवेद्य दाखवायला. तर हा एक विलक्षण अनुभव त्यांना महाराजांनी सांगितला. आणि त्यानंतर एक आणखीन विशेष अनुभव सांगायचा मी प्रयत्न करते इथे. अर्थात खरंच स्वामीजींच्या शास्त्रीजींचं महत् भाग्य की त्यांना फार मोठे मोठे अनुभव महाराजांकडनं आले. बघा जशी पात्रता असते ना तसे अनुभव येतात. आमच्यासारखे लोक वर्षानुवर्षे महाराजांच्या चरणाशी आहे. शास्त्रीजींचं माहित नाही ते केव्हापासून महाराजांच्या सान्निध्यात आले, पण आल्या आल्या त्यांची एवढी मोठी मोठी लाड महाराजांनी पुरवले. ते स्वतः लढीवाडपणे सांगत होते की आमची तर प्रत्येक इच्छा महाराजांनी पूर्ण केली. तर प्रसंग असा आहे, एकदा महाराज त्यांना नरसिंह कुंड, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नर्मदा काठी मोरटक्क्याच्या जवळ नरसिंह कुंड म्हणून स्थान आहे, तिथे महाराज त्यांना घेऊन गेले. आणि तिथे जाता जाता महाराजांनी त्यांना सहज सांगितलं की या नरसिंह कुंडात म्हणे नरसिंहाची वस्ती आहे. जे साधक इथे नरसिंहाची आराधना उपासना करतात त्यांना त्याची अनुभूती येते. तर म्हणे कशी येते? तर म्हणे त्यांचा आवाज येतो म्हणे इथे नरसिंहाचा प्रत्यक्ष. तर ते म्हणे त्यावेळेला ठीक आहे आम्ही ऐकलं, बाकी काही तिकडे लक्ष नाही घातलं. आता योगायोग असा झाला म्हणे की काही दिवसांनी पुढे वाशिमला भागवत कथा होती. आता त्या भागवत कथात असं झालं की त्या दिवशी म्हणे नरसिंहाचं आख्यान सुरू झाला. नरसिंहाचं आख्यान सुरू झाला म्हणे आणि हुम 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 आवाज येऊ लागला. तर आधी असं वाटलं की काय एखादा बोका वगैरे आहे का म्हणे. मग आम्ही असं चारीकडे वळून पाहिलं पण कुठे काही दिसेना. म्हणून मग पुन्हा आम्ही आपलं आख्यान सुरू ठेवलं आणि तो आवाज पाहता पाहता वाढू लागला म्हणे. मग आमच्या लक्षात आलं की तो आवाज जिथे महाराज सिंहासनावर बसले तिथून येतोय, म्हणून आम्ही तिकडे वळून पाहिलं. तर वळून पाहिलं म्हणे प्रत्यक्ष साक्षात नरसिंह अवतारात महाराज तिथे बसलेले. तर म्हणे आमचं त्यावेळेला आम्ही सांगू शकत नाही काय अवस्था झाली, परंतु व्यासपीठ सोडता येत नाही या मर्यादेने आम्ही ते आख्यान सुरू ठेवलं आणि ते दर्शन मात्र त्या दिवशी आम्हाला नरसिंहाचे महाराजांनी घडवले. आणि सगळ्यात विशेष आणखीन त्या दिवशी असं झालं की ते जेव्हा सगळं त्या दिवशीचा कथाभाग संपला, आम्ही आमच्या खोलीत गेलो, तर त्या दिवशी जे यजमान तिथले होते ना ते म्हणे धावतच आमच्या खोलीकडे आले आणि म्हणे गुरुजी आम्हाला तुम्हाला काही सांगायचंय. तर मी म्हटलं की बरं सांगा काय. म्हणे तुम्ही जेव्हा नरसिंह आख्यान लावलं ना त्यावेळेला म्हणे महाराज तिथे साक्षात नरसिंह अवतारात प्रगट झाले. तर म्हणे मला आणि माझ्या बायकोला दोघांना ते त्या रूपात दिसले. तर मग स्वामीजी म्हणे की याचा अर्थ म्हणे मी विज्ञानाच्या दृष्टीने जरी काढला
तर हा भ्रम नाही. जर ते मलाही दिसले आणि त्यांनाही दिसले याचा अर्थ ते खरे महाराज तिथे प्रगट झाले होते. म्हणून मग मी त्यांना म्हटलं, चला आपण पटकन म्हणे महाराजांचे दर्शन घेऊया आणि त्यांच्याशी बोलूया. म्हणून म्हणे आम्ही महाराजांच्या कक्षात गेलो. महाराजांच्या कक्षात गेल्याबरोबर आम्ही साष्टांग केला आणि महाराजांना विचारलं, महाराज काही बोलायचंय, बोलूया का? पण हो हो सांगा ना. पण महाराज, रोज तर आपण श्रीराम अवतारात बसता म्हणे, आज काय आपण नरसिंह अवतारात बसला होता का म्हणे कथा ऐकायला? तर महाराज एकदम हसले. असं का म्हणे? अरे म्हणे, असं वरती पाहून म्हणे महाराज म्हणाले, तरी मी म्हणत होतो प्रगट होऊ देऊ नका, प्रगट होऊ देऊ नका, तर प्रगट झालेच का म्हणे? आणि एवढं म्हणून महाराज थांबले. याचा अर्थ म्हणे महाराजांनी त्या दिवशी अगदी आमच्या मनात कुठेतरी ती सुप्त इच्छा राहिली असेल नरसिंह अवताराची, ती पूर्ण केली म्हणे. तर हा खरंच काय म्हणावं या अनुभवाला. म्हणजे आम्ही जेव्हा महाराजांचे ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन याच्यात अनुभव वाचतो तेव्हा ते आम्हाला इतके विलक्षण वाटतात ना, की कसंच असेल. पण जेव्हा हा अनुभव आम्ही ऐकतो तेव्हा हे कळतं की तेच अनुभव महाराज आताही भक्तांना देऊ शकतात. आणि म्हणून ते सद्गुरू वेगळे नसतात, ते सगळे एकच असतात, त्यांचं सामर्थ्य एकच असतं. हे इथे विशद झालेलं आहे. ज्याची आता ताकद असेल, तेवढी पात्रता असेल, त्यांना आज महाराज कुठलेही अनुभव द्यायला सिद्ध आहे. हे मात्र या अनुभवातून अगदी कणखरपणे व्यक्त झालेला आहे. तर ही ही अनुभव इतकी फार मोठी आहे ना, की खरंच आपली तर मती गुंग होऊन गेली. अच्छा, महाराजांनी 2-3 काही अनुभव असे सांगितले की महाराज असं अंधश्रद्धा किंवा उगीच नवस वगैरे करणं या गोष्टीला कधी भीक नव्हते घालत. म्हणजे झालं असं म्हणे की एकदा एक ताई आल्या म्हणे आणि त्या म्हणाल्या महाराजांना, महाराज माझा मुलगा आहे हुशार पण अभ्यास अजिबात करत नाही. त्याच्यामुळे म्हणे मला कोणीतरी सांगितलंय की गावातल्या मारुतीला 108 नारळाचं माळ करून घाल म्हणे. तर म्हणे मी घालू का? तर आधी तर म्हणे महाराज हसले आणि मग महाराज म्हणाले, अहो म्हणे त्या मारुतीला 108 नारळाची माळ घालून तुम्ही काय करणार? त्यापेक्षा तुम्ही एक करा, त्या मारुतीच्या मंदिरात रोज आपल्या मुलाला पाठवा. हवं तर त्याच्या हातात पुस्तकं द्या, त्याला म्हण मारुती समोर बसून थोडंसं वाचन कर, म्हणजे तुझी बुद्धी अजून प्रकाशित होईल आणि तुला अभ्यास करायची बुद्धी होईल. म्हणजे थोडक्यात कसं की महाराजांनी असं कोणाला हे नाही सांगितलं की हो हो करा नवस किंवा आम्हाला नवस सांगा इथे. नाहीतर एखादे आजकाल आपण बुवाबाजीचा बाजार इतका पाहतो की लगेच कोणाला असं कोणी सांगितलं की ते लगेच आपल्या पदरी ते पुण्य पाडायचं कामच करतात, जस की हो तुम्ही करा आणि तुम्हाला यायचं. पाहतो ना आपण किती किती लोक काय काय सांगतात, या तिथीला हे करा, या वाराला ते करा, या नक्षत्रावर ते करा, असं करून बाजारच मांडून टाकलेला आहे. पण म्हणे महाराजांनी हे कधी केलं नाही. कारण कर्मप्रधान असायला पाहिजे माणसानी, हे महाराजांनी तिथे त्या दिवशी विशद केलं. मारुतीला नवस करायचा नाही हे महाराज तिथे त्या दिवशी बोलले. आणखीन प्रसंग सांगताना एक आणखीन विलक्षण प्रसंग त्या दिवशी त्यांनी सांगितला. बघा म्हणजे हे आपण म्हणतो ना की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुमा. तर त्या सद्गुरूंना काहीही अवघड नाहीये कुठेही केव्हाही कोणाला दर्शन देणं. आता प्रसंग कसा आहे की स्वामीजी सांगतात की मी एकदा वसईला होतो आणि महाराजांचं हे आत्मकथन माझ्याजवळ नेहमी असतं म्हणे, मी वाचन करत असतो त्याला. तर जसं पुस्तक हातात घेतलंय म्हणे आणि मी वाचन करतोय, त्याच्यामुळे महाराजांचं जे पुस्तकावर फोटो आहे तो फोटो असा आहे आणि समोर एक व्यक्ती मला त्या दिवशी भेटायला आले. तर ते असं या बाजूला बसले होते की त्यांना तिकडून महाराजांचा फोटो दिसत होता. तर माझं वाचन होईपर्यंत ते तिथे थांबले आणि ते सतत निरखून त्या फोटोकडे पाहत होते. जसंच माझं वाचन झालं, मी पुस्तकाची घडी केली ठेवली, तसंच ते मला म्हणतात, अहो तुम्ही जे हे पुस्तक वाचताय त्यातले ते सद्गुरू मला कुठे भेटतील? तर म्हणे मी म्हटलं की हे संत रेवातीरी राहतात, पण आता ते ब्रह्मलीन झाले. आता तुम्हाला त्यांचे दर्शन होणार नाही, पण त्यांच्या पादुकांचे तुम्हाला दर्शन होऊ शकतात. ते ऐकून म्हणे त्यांना फार वाईट वाटलं की अरे अरे, मला आता यांचे दर्शन होणार नाही का? तर मी विचारलं की का बरं, असं का झालं? अहो म्हणे ते तेवढ्या वेळचे माझ्याकडे पाहून हसतायत म्हणे सतत. हे ऐकून मला म्हणे आश्चर्य वाटलं की महाराज हसतात ते. मग मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही किती भाग्यवान, तुमच्याकडे ते पाहून हसतात ते म्हणजे तुम्हाला त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलंच ना म्हणे, आता वेगळं दर्शन कुठे घ्यायचंय तुम्हाला? फार तर तुम्ही असं करा म्हणे की आता हे ग्रंथात तुम्हाला दर्शन झालंय ना, हे ग्रंथ म्हणे तुम्ही ठेवा आणि जाऊन त्याला वाचा म्हणे, आणि तुम्हाला त्याचा पत्ता वगैरे सगळा मी सांगतो, तुम्हाला वाटेल तेव्हा जाऊन या. गंमत पुढे अशी झाली म्हणे
की ते ग्रंथ त्यांनी घरी नेला आणि तो ग्रंथ जो त्यांनी हातात घेतला तर ते 4 दिवस त्यांच्या खोलीच्या बाहेरच आले नाही. पूर्ण ग्रंथ वाचला जेव्हा त्यांनी तेव्हा ते बाहेर आले. त्यांच्या पत्नीचा म्हणे मला फोन आला, अहो स्वामीजी तुम्ही त्यांना असं काय दिलंय, ते खोलीच्या बाहेरच येत नाहीये म्हणे आणि सतत वाचतात ते. म्हणे काय झालं, म्हणे काय ग्रंथ दिलाय म्हणे, ते वाचतात ते खोलीच्या बाहेरच येत नाहीये. त्यावर स्वामीजी म्हणे असू द्या असू द्या, तुम्ही काळजी करू नका, ते गुरु आणि शिष्यांचं मिलन होतोय म्हणे, तुम्ही त्याच्यात बाधा टाकू नका म्हणे, होऊ द्या. आणि पुढे म्हणे असं झालं की ते 2 वेळा 3 वेळा वाचल्यावर त्यांना अशी प्रेरणा झाली की नाही आता मला दर्शनाला जायचंय बडवाला महाराजांच्या. म्हणून ते म्हणे मध्येच एखादा जसा आपण वीकडे म्हणतो तसा वीकडे होता, तर म्हणाले की मी आज जातो. तर मग बायको म्हणाली की आता तुम्ही आज जायचंच आहे तर शनिवार रविवार जा आणि रिझर्वेशन करून जा म्हणे. कसं जाल गाडीत, म्हणे ते मला काही माहित नाही, मला रिझर्वेशन नको, सुट्टी नको, मी जातो म्हणे. तर बायको थोडी घाबरली की कसं काय होईल म्हणे. म्हणे पुन्हा त्यांनी मला फोन केला की हे काही ऐकत नाही असं. मग तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका आणि त्यांच्यात काही अडथळा आणू देऊ नका म्हणे, ते बरोबर त्यांची नोकरी राहील, सगळं होईल, त्यांना त्यांचं करू द्या. गंमत कशी झाली म्हणे, ते ट्रेननी निघाले तर अनरिझर्व बोगीमध्ये चढले रिझर्वेशन नसल्यामुळे. पण लगेच त्यांच्या समोर एक जण बसला होता, तो अर्ध्या तासावर तो उतरणार होता म्हणे. लगेच त्यांना ती परत मिळून गेली आणि त्यांना व्यवस्थित इंदोर पर्यंतचा प्रवास झाला. इंदोरलाही उतरल्यावर म्हणे काय झालं की नेमकं त्यांनी एका ग्रस्तांना विचारलं की मला बडवायला जायचंय तर कुठून आहे. तर ते म्हणे नेमके असे भेटले की ते म्हणे आम्ही तिथेच चाललोय आश्रमातच आणि आमच्या गाडीत या म्हणे, तुम्हाला घेऊन चालतो. तर म्हणे म्हणे महाराजांनी असं अलगद त्यांना आश्रमापर्यंत घेऊन आले. तर ही सगळी महाराजांची जे म्हणतात ना की अदृश्यात सूक्ष्म रूपाने जे महाराज आपल्या शिष्यांना सांभाळतात ती प्रचिती आहे. आणि महाराज म्हणे त्यांना अलगद घेऊन आले आणि आता ते वारंवार आश्रमात येतात आणि आता त्यांचं पाहून त्यांची बायको येऊ लागली आणि त्यांना आता इथे ते आनंद येऊ लागला. थोडक्यात सांगायचा विषय कसा आहे की महाराजांची प्रचिती कोणाला केव्हा कशा रूपात येईल सांगता येत नाही. कारण म्हणतात ना महाराज की माझा कोणाला वारा जरी लागला तरी मी त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. तसं महाराजांनी त्यांना अगदी अलगद इथे आणलं आणि त्यांचा पूर्ण समाधान केलं. तर असे वेगवेगळे प्रसंग लोकांना आलेले. एक अजून प्रसंग मी सांगायचा प्रयत्न करते की त्यांनी कसा प्रसंग सांगितला की एकदा काय झालं म्हणे, असंच म्हणे ओंकारेश्वरला आम्ही गेलो होतो आणि तिथे श्रीराम एक हँडपंप होतं म्हणे. तर महाराजांनी एकदम काय केलं, त्या हँडपंपचे सगळे बोल्ट काढले म्हणे आणि तो हँडपंप काढला असा म्हणे. तर काढल्याबरोबर त्याच्यात मोठीच्या मोठी धार आली म्हणे. तर मी म्हटलं महाराज हे काय, तर महाराज म्हणे नाही मैया आहे म्हणे, घ्या म्हणे पाणी पिऊन घ्या आणि दर्शन घ्या. तर ते इतक्या उंचावर होतो आणि इतकी मोठी धार. आता म्हणे मी तिथे विज्ञानाचा आपला विचार करू लागलो की इतक्या वरती ते येतीये तर ते हँडपंपच्या कसंही बाहेर आलं पाहिजे ते असं. म्हणून मी त्यांना तसं म्हटलं तर महाराज म्हणे तुमचं विज्ञान इथे राहू द्या, तुम्ही दर्शन घ्या म्हणे ते. तर असं महाराज म्हणे इतकी प्रचिती दिली. एकदा असं झालं म्हणे की मी महाराजांना म्हटलं की महाराज कोणीतरी मला सांगितलं की इकडे गारा पडतात, मी कधी आयुष्यात गारा पाहिल्या नाही म्हणे. तर म्हणे गारा काय असतात वगैरे मी कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही म्हणे. तर महाराज म्हणे होईल कधीतरी, त्याचाही तुम्हाला येईल अनुभव. आणि योगायोग असा झाला की आम्ही तिथून निघालो होतो वसईला यायला. तर खंडव्यापर्यंत महाराज श्रीकांत दादाला म्हणे की यांना तुम्ही गाडीत बसवून या म्हणे. तर आता ते मला गाडीत सोडून स्टेशनवर आले. आता झालं असं की गाडी 2 तास लेट होती म्हणे. म्हणून मी श्रीकांत दादांना म्हटलं की आता तुम्ही जा म्हणे, मग तुम्ही मला स्टेशन पर्यंत सोडून दिलंय आणि 2 तास तुम्ही बसून काय कराल. पण म्हणे नाही, श्रीकांत दादा म्हणाले नाही महाराजांची आज्ञा आहे, त्यांना गाडीत बसवूनच यायचं, त्यामुळे म्हणे लेट झाली तरी आम्ही थांबू. तर म्हणून आता कुठे बसायचं म्हणून आम्ही त्या वेटिंग रूम मध्ये जाऊन बसतो. आता थोडाच वेळ झाला असेल म्हणे आणि जोरात आम्हाला दडदड 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 आवाज आला म्हणे. असा आवाज आला म्हटल्यावर काय झालं काय झालं आम्हाला तर काही कळलं नाही. तर ते तिकडचे लोक म्हणे की ओले गिर रे ओले गिर रे. आता ओले गिर रे म्हणजे काय ते आम्हाला कळेना. श्रीकांत दादा होते, ते जाऊन पाहून आले तर म्हणे अरे ते गारा पडतायत म्हणे. आता गारा पडल्याबरोबर म्हणे आम्ही एकदम उसळलो की काय आहे आम्हाला पाहिजे आहे. म्हणून आम्ही गेलो म्हणे बाहेर पाहिला तर रेल्वे ट्रेकवर म्हणे मोठ्या मोठ्या बर्फाच्या गारा पडल्या होत्या. पूर्ण ट्रेक पांढरा शुभ्र झाला होता. सर्वात विशेष म्हणजे न पावसाचे दिवस न तसं वातावरण, काही काही नाही.
फक्त महाराजांना आम्हाला ते गारा दाखवायचा होता म्हणे, म्हणून महाराजांनी पूर्ण. आणि मग काय झालं की त्याच्यानंतर श्रीकांतदादा गेले म्हणे आश्रमात. आश्रमात गेल्यावर आम्ही वसईला पोहोचल्यावर आम्ही फोन केला, सुखरूप पोहोचलो वगैरे म्हणे. तर म्हणे त्या दिवशी मग आपल्या आश्रमातही पाऊस होता का, ते म्हणे नाही इकडे तर थेंबरही पाऊस नव्हता. म्हणजे मग आम्हाला प्रत्यक्ष म्हणे ही प्रचिती आली की महाराजांनी ते आमच्यासाठीच केलं. म्हणजेच महाराजांचं पंचभूतावर सामर्थ्य होतं. महाराज काहीही केव्हाही करू शकत होते, हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. आणि केवळ आमच्यासाठी महाराजांनी त्या दिवशी तो दृश्य घडवून आणला. त्यातलंही अजून एक आणखी त्या दिवशी त्यांनी एक प्रसंग सांगितला की बडवावरून इंदोरकडे एक त्यावेळेला लहान ट्रेन चालायची. तर ती मीटर गेजची. तर त्याचा विशेष असं होतं की ते जाताना इकडे पाताल पाणी म्हणून एक स्थान लागतो. तर ते पाताल पाणीचं असं विहंगम दृश्य असतं. पावसाळ्याचे दिवस होते म्हणे तेव्हा. पण नेमकं काय झालं की रेल्वे ट्रॅकचं काम सुरू असल्यामुळे ती ट्रेन बंद होती. म्हणून मग आता कसं जायचं, म्हणून मग महाराज म्हणे तुम्हाला श्रीकांत दादा सोडून देतील. तर त्यावर म्हटलं, आम्ही म्हटलं नाही नाही महाराज नको, खरं तर मला ट्रेननीच जायचं होतं. तर महाराज म्हणे खरं तुम्हाला ट्रेनने जायचं होतं का. म्हणे हो. तर आता महाराजांनी तो आमचा भाव ओळखला की आम्हाला ते निसर्गाची आवड आहे आणि ते पाताल पाणीचं दृश्य पाहायचंय वगैरे म्हणून. तर म्हणे ठीक आहे थांबा पाहूया, असं महाराज म्हणाले. आणि महाराजांनी म्हणे त्या रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टरला फोन केला कि म्हणे वो ट्रेन आपकी बंद है तो क्या एक आध दिन जाने वाली है क्या. तर तो लगेच म्हणाला हाँ महाराज आज ही जाने वाली, वो हम ट्रायल के लिए भेजने वाले बोले, वैसे पैसेंजर कोई लेने वाले नहीं है, सिर्फ ट्रायल के लिए जाने वाले. तर महाराज म्हणाले फिर हमारे एक शास्त्री जी है बस उनको बिठा लोगे क्या, आप लेके जाओगे क्या. तर तो म्हणे ठीक आहे महाराज जी जरूर लेके जाएंगे. आणि लगेच महाराजांनी म्हणे आम्हाला म्हटलं की जा तुम्ही, तुमची व्यवस्था झाली आहे. आणि बघा म्हणजे ती ट्रेन जशी आमच्याचसाठी त्या दिवशी महाराजांनी सोडली आणि आमची ती पण इच्छा महाराजांनी पूर्ण केली. आम्हाला पूर्ण निसर्गाचा आनंद घेता आला. तर महाराज म्हणजे ते सांगत होते की आमची लहानातून लहान इच्छा पूर्ण करत होते. त्या दिवशी तर मला एक असं वाटलं जेव्हा स्वामीजींना महाराज म्हणत होते ना की जायचं का तर परिक्रमेला. जर स्वामीजी 15 दिवसही तयार झाले असते तर त्यांना काही अजून अलौकिक अनुभव नक्कीच महाराजांनी तिथे दाखवले असते. पण असं म्हणजे हे माझ्या मनाचं मी म्हणते, कारण जसं महाराज त्याच्याजवळ जे असेल ना, जो आनंद असेल ना, तो तो द्यायला उतावीळ असतो. आनंद नुसतं ठेवण्याची गोष्ट नाही, तो वाटण्याची गोष्ट आहे. तसं महाराजांजवळ तो परमानंद जो होता ना, तो द्यायला ते जणू उतावीळ होते. आणि स्वामीजींच्या रूपात त्यांना तसा तो योग्य पात्र सापडला होता, योग्य भक्त सापडला होता. म्हणून त्यांच्या मनात येणं आणि महाराजांनी पुरवणं हे जसं सुरू होतं. तर नक्कीच जर ते परिक्रमाला त्यांच्यासोबत गेले असते तर महाराजांनी त्यांच्या माहित नाही अजून किती अनंत इच्छा पूर्ण केल्या असतील, किंवा हेही नाही सांगतायत की अजून ते करत नसतील, अजूनही करत असतील. आता आपल्यापर्यंत एवढे अनुभव आले, याच्या पलीकडचे अनुभव आणखीन काय असतील, होऊ शकतो त्यांनी पण आपल्याला सांगितले नसेल, ते सांगतील कधी. पण एवढ्याही अनुभवावरनं हे कळलं की महाराज त्या पात्र भक्ताची वाट अजूनही पाहताय आणि महाराज सगळं त्याला दर्शन द्यायला, सगळं सांगायला आतुर आहे. आणि बघा हे सगळं अनुभव सांगायमागचा उद्देश माझा हा आहे. महाराजांचा आता महिमा प्रश्नच नाही, माझे सद्गुरू आहे, मला गायला आवडणारच आहे. परंतु सांप्रत जे चाललं आहे ना, की खरे संत भेटणं अवघड झालंय आणि नुसती चमत्कारबाजी सगळीकडे चालू आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय, आपल्यासारख्या सामान्याची फसवणूक होते. त्याच्यामुळे आता जसं आज हा 9 वर्षापासून अमरावतीत कार्यक्रम सुरू आहे, ठिकठिकाणी असे कार्यक्रम सुरू आहे आणि सगळ्यांना त्याची प्रचिती येते. बसून तिथे 13 तास रोज नामस्मरण करणं ही पण फार मोठी प्रचिती आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महाराजांनी खरा देव, खरा अध्यात्म आणि खरं साधन आपल्याला सांगितलंय. महाराजांनी कुठे आपल्याला भरकटवलेलं नाहीये. आणि हे असे संत मिळणे कलियुगात खरोखर फार अवघड आहे. ज्यांना असे सद्गुरू प्राप्त झाले ना, त्यांनी आपलं भाग्याला अगदी किती भाग्य आहे म्हणून समजून घ्यायचं. अजून कशावर अभिमान करण्यासारखं जरी आपल्याजवळ काही नसलं तरी आपल्याला असे सद्गुरू लाभले आहे, हिचा अभिमान मात्र आपण सगळीकडे अगदी गर्वाने सांगू शकतो की नाही, आमचे सद्गुरूंसारखे सद्गुरू नाही. आणि ज्यांना कोणाला सद्गुरू प्राप्ती करायची असेल, या मार्गावर जायचं असेल, त्यांनी बिनधोक महाराजांना शरण येऊन आपला हा अध्यात्म मार्ग, हा परमार्थ मार्ग प्रशस्त करता येईल, याची त्यांना इथे शाश्वती आहे. कारण याच्या मागचे 2 कारण आणखीन आहे की संत कसे ओळखावे, सद्गुरू कसे ओळखावे, हा एक प्रश्न सामान्यांना पडतो. काय कारण आहे की सगळे याच्यापासून भीतात, घाबरतात, पळतात. कारण
कारण बहुतेक लोकांचं काय होतं की आपल्यासारखे सामान्य लोक श्रद्धाळू असतात, त्यांना लगेच कोणावरही श्रद्धा बसते आणि ते समर्पणाने सगळं करतात, पण कुठेतरी मग नंतर फसवेगिरी होते. मग त्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला ही कळली आहे की हा मानव जन्म इतक्या सहजासहजी मिळत नाही. मग त्याच्यात जर फसवणूक झाली परमार्थ मार्गात, तर त्या जीवाचा खूप म्हणजे नुकसान होतं. म्हणून महाराजांची तळमळ होती. आपण पाहिलं महाराजांनी शेवटल्या श्वासापर्यंत हे प्रचाराचं कार्य थांबवलं नाही. अगदी शेवटल्या क्षणापर्यंत त्यांनी अनुग्रहाचा सपाटा एवढ्यासाठी ठेवला की जेवढ्या लोकांचा उद्धार करता येईल तेवढे करायचे. आणि म्हणून अशा ठिकाणी जी सांप्रदायिक संत आहे ना, जसा आपला एक रामदासी संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय आहे, समर्थायिक संप्रदायाचे जर सद्गुरू असतील तर तिथे आपण डोळे मिटून ती श्रद्धा ठेवू शकतो. कारण ते संत स्वतः अशा कोणाला आपला शिष्यत्व प्रदान करत नाही, सद्गुरुत्व प्रदान करत नाही की त्यांना त्याच्यात अडथळा निर्माण होईल. म्हणून असे संत जिथे असतील तिथे अवश्य तुम्ही शरणागती पत्करा आणि या मार्गावर पुढे अग्रेसर व्हा. एवढं मी फक्त सांगायचा प्रयत्न करते. बाकी तुम्ही अनुभव घेताच आहे, घेणारच आहे. कारण नामस्मरणाशिवाय प्रत्यक्ष व्यास सांगतात की कलियुगात साधन एकच आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. एकदा नाही त्रिवाळ ते सांगतात की सद्गुरूशिवाय तुम्हाला या भावसागरातून कोणी पार नेऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूशिवाय कुठे अनन्य या मार्गात जाऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. आणि सत्तत्व कुठे आहे तर जेथे ज्या संताकडे जाऊन तुम्हाला नामस्मरण करायची इच्छा होते आणि जे संत तुम्हाला केवळ नामस्मरणाबद्दल सांगतात ते तिथे संतत्व आहे. समजा दुसरे कोणी काही सांगत असतील उपाय करायला, काही आणखी दुसरे तोटके बाजी करायला, तर तिथे संतत्व नाही. इथे तुम्ही मात्र सावध व्हा. कारण काय आहे की प्रापंचिक गोष्टी जिथे मागताय. आता सगळ्यात मोठी गोष्ट काय की आम्ही जे सगळी लोक आहे ना ते धार्मिक आहे, आध्यात्मिक नाही. आता हा फरक व्यवस्थित जाणून घ्या. धार्मिक असणं आणि आध्यात्मिक असणं. धार्मिक आम्ही काय, आम्ही भीतीपोटी धार्मिक आहे. का माहितीये? नाही आम्ही कुळकुळाचार केले नाही तर देवीचा कोप होईल, नाही आम्ही हे सगळे केले नाही त्यांचा कोप होईल. त्याच्यामुळे असे या भीतीपोटी जो आम्ही करतो ते सगळं धार्मिकपणा आहे. आणि म्हणून धर्म ते केलं तर देव देता तुम्हाला प्रसन्न होतील, त्याच्यात वाद नाही. पण त्याच्यात तुम्हाला परममुक्तीचा मार्ग, निज आपला आत्मसाक्षात्काराचा मार्ग मिळणार नाही, जो की या केवळ आणि केवळ मनुष्य देहात मिळतो. म्हणून संत आपल्याला सावध करतात. म्हणून त्यांचं वारंवार म्हणणं असतो. आणि त्यांनी आपल्याला प्रपंचातलं काहीच काढून घेतलेलं नसतं. सगळ्यात मोठी गोष्ट ते आपल्याला म्हणत नाही एवढं आम्हाला समर्पण करा, ते समर्पण करा, घरदार सोडून जा. ते काय म्हणतात, तुम्ही तुमच्या संसारात राहा, फक्त संसारातल्या मीची जागा बदलवा. म्हणजे कसं, आपल्या संसारात मी सगळीकडे, मी आई आहे, मी मुलगी आहे, मी बहीण आहे, मी सासू आहे, मी बायको आहे. आणि या मीमुळे मी सगळा पसारा आपल्या अवतीभोवती निर्माण करते. मग हा मीची जागा कशी बदलायची? तर या मीची जागा आता कशी बदलायची की मी सद्गुरूंची शिष्य आहे. आता मी सद्गुरूंसाठी छान एखादी माळ करेन, नैवेद्य करेन. मी आता सद्गुरूंसाठी छान आराधना करेन, मी सद्गुरूंची अर्चना करेन, पूजा करेन, सेवा करेन. ही जरी जागा बदलली तरी प्रपंचात राहूनच आपल्याला तो परमार्थ सहज साध्य होणार आहे. म्हणून फार जास्त आपल्याला महाराजांनी कुठल्या गुंतात टाकला नाही. कलियुगात तर नामस्मरण इतका सोपा मार्ग सांगितला आहे की दुसरं करायची गरज नाही. परंतु काय आहे ना की जो जितकं सोपं आहे ना तितकं लोकांना त्याची प्रचिती वाटत नाही. असं वाटतं हे सोपं आहे. जसं आपण आपलं प्रत्यक्ष अनुभव करतो, एखादं कोणी कुठल्या चांगली योगासनाची क्लास आहे आणि आम्ही फिरी घेतो म्हटलं की आपण तिथे जात नाही. तेच आपण 1000-2000 रुपये महिना भरला की आपण त्याच्या उरावर बसून करून घेतो की नाही आम्ही पैसे भरले शिकवा. तसं नामस्मरण हे सद्गुरू कसं अगदी काही महाराजांनी कधी अनुग्रहाच्या वेळेला म्हटलं नाही की एवढी एवढी दक्षिणा ठेवा, हे करा. बस 2 हस्तक आणि 1 मस्तक एवढी महाराजांची मागणी होती की तुम्ही अनन्यतेने या आणि नामस्मरण करा. परंतु त्याचं फळ इतका कोट्यानुकोटी आहे ते आम्हाला कळत नाही आणि आपण असली फसवणूक करून घेतो. तर सद्गुरूंचा महिमा गाताना खरं आपण जसं सुरुवातीलाच बोललो की ते सांगता सांगता आपल्याला अपुरा पडेल. आपलं शब्द सामर्थ्यही नाही तेवढं, आपली अनुभूती नाही. कारण सद्गुरू अनुभूतीचा विषय आहे. परंतु ज्यांनी अनुभूती केली आहे त्यांच्या अनुभूतीने आपण शहाणे नक्कीच होऊ शकतो आणि त्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. म्हणून पुन्हा मी एकदा
समस्त भाविक भक्तांना विनंती करते की आजही महाराज इथे समाधीस्थानी सुद्धा महाराज अजूनही त्यांच्या स्वरूपात स्थित आहे. अनुभूती लोकांना तिथे येते. जर तुम्हाला या मार्गावर यायचं आहे, स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे, तर तुम्ही हे स्थान तुमच्यासाठी आहे. तुम्ही केव्हाही या आणि महाराजांना शरणागत भावाने साष्टांग करा. कारण साधूसी साष्टांग घाले त्याची चिंता साधूस लागे. सुगम पंथी नेऊन घाले जेथील तेथे श्रीराम. इतकं त्यांना आपली काळजी आहे आणि ते आपला नक्कीच या आयुष्यात उद्धार करतील आणि या मार्गाने आपल्याला पुढे घेऊन जातील. आणि एवढं सांगून मी आजचा विषय इथे थांबवायचा प्रयत्न करते. कारण सद्गुरूंचा महिमा वर्णवेना हे तेवढंच खरंय. ते सद्गुरू अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की सद्गुरू आपण आपल्या चरणांशी आम्हा भक्तांना सदैव ठेवा. आम्ही जरी भटकलो तरी तुम्ही आम्हाला हात धरून पुन्हा आणा. आणि आम्हाला अर्थात हे सांगण्याची गरज नाहीये. ते आलेच त्या कार्यासाठी होते आणि ते आम्हाला त्या कार्यासाठी घेऊन जाणार आहे. आमचा उद्धार केल्याशिवाय ते थांबणार नाहीये. आणि ही शाश्वती जशी आम्हाला वाटते तशी सगळ्यांना वाटावी, सगळ्यांनी यावं आणि आपला उद्धार करून घ्यावं अशी मी सगळ्या भाविक भक्तांना विनंती करते. आणि सगळ्यांना तुम्हाला एकदा पुन्हा मनापासून आभार. आणि विशेष म्हणजे शैलेश दादाला की दरवर्षी तुम्हाला ही सेवा देतो. त्याच्यामुळे माझं जे असेल एक इच्छा पूर्ण होते की महाराजांची अल्पशी सेवा अल्पमतीने मला करता येते. त्याचा मलाही आनंद आहे. आणि अशीच सेवा महाराजांनी घडवून घ्यावी. त्यातल्या त्यात अजून विनंती आहे की ज्या भक्तांना आणखीन आपल्या सद्गुरूचा असा उदो करता येईल अनुभूती आहे त्यांनी नक्की यावं समोर. कारण तुमचा आजचा एकाचा अनुभव 4 लोकांना शहाणं नक्कीच करू शकतो. सांगता येत नाही कोणाला केव्हा कशी प्रेरणा होईल. तेव्हा प्रेरणा म्हणून यायचंय. स्वतःचा काही इथे उत्कर्ष करायचा नाहीये. सद्गुरू इतके समर्थ आहे की त्यांची लीला मंडित करताना आपले शब्द अपुरे पडतात. परंतु तुम्हाला पाहून जर 2 लोकांना इच्छा झाली तर त्याचं भाग्य तुम्हालाही लाभेल आणि त्याचाही उद्धार होईल. कारण संतांचा अवतार तेवढ्यासाठी आहे. पुन्हा पुन्हा येतात ते आणि पुन्हा पुन्हा तेवढे सगळं जितका शक्य त्यांना उद्धार करून जातात. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी सद्गुरूंचा महिमा जाणावा. आणि ही तनु जी पुण्याने मिळाली त्यांना फक्त सद्गुरूंच्या हवाली करा. आणखीन कुठे जाऊन आपली फसवणूक करून घेऊ नका अशी मी सगळ्यांना विनंती करते. सद्गुरुनाथ महाराज की जय. होते पूर्व पुण्य म्हणून हे सद्गुरु भेटले. ज्यांनी यज्ञ जनांचे पार करण्या सन्मार्ग तो दाविला. केले पूर्ण मनोरथासी जिजवणी देहासी कष्टे पहा. त्या योगेंद्र सद्गुरु श्रीरामपदी माझा नमस्कार. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय सद्गुरु समर्थ. श्रीराम.